नमस्कार. ट्रॅडिशनल कुकिंग स्टोरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण महाराष्ट्राचा पारंपरिक खाद्यपदार्थ झुणका भाकर बनवतोय. तर इथे मी एक मातीचं भांडं चुलीवर ठेवते आणि आता यामध्ये घालूयात 4 चमचे तेल. तेल गरम होऊ द्यायचं. तेल चांगलं गरम झाले. आता यामध्ये घालूयात 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. कढीपत्त्याची पाने चांगली तडतडली पाहिजेत. त्यानंतर घालूयात 1 चमचाभर जिरे आणि अर्धा चमचा मोहरी. तर मोहरी आणि जिरे चांगले फुलले पाहिजेत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. हे बघा, असं व्यवस्थित कांदा भाजायला पाहिजे. कांद्याला हलका असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजायचा. त्याला हलका असा सोनेरी रंग आलाय याचा अर्थ आपला कांदा चांगला भाजलाय. तर या स्टेजवर आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये 2 चमचे लसणाची पेस्ट वापरायची आहे. तर मी इथे 2 चमचे लसणाची पेस्ट यामध्ये घालते आणि याला आपल्याला कांद्यासोबत अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे. लसूण चांगला भाजला आहे. आता अर्धा चमचा हळद पावडर घालायची. त्याचसोबत चवीपुरतं मीठ घालते आणि आपली कोल्हापुरी चटणी 2 चमचे. याला आता मिक्स करून घेते. त्यानंतर बेसन पीठ 1 वाटी घालते. आता याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ असंच परतून भाजून घ्यायचं आहे. हे बघा, 2 ते 3 मिनिट बेसन चांगलं कांद्यासोबत भाजून घेतलं आहे. आता थोडंसं पाणी यामध्ये घालते. 1 अर्धी वाटी होईल इतकं पाणी यामध्ये घालायचं आणि याला परतून घ्यायचं आहे. पाणी जास्त घातलं तर झुणका सुट्टा किंवा मोकळा होत नाही आणि त्याचं पिठलं तयार होईल. त्यामुळे थोडंसं पाणी घालून परतून घेऊया. आता याला शिजण्यासाठी ठेवूया. यावरती झाकण लावते. 7 ते 8 मिनिट याला शिजण्यासाठी ठेवूया. 7 ते 8 मिनिट झालेत. यावरचं झाकण काढूया आणि झुणक्याला आणखीन एकदा परतून घेऊया. यावर भरपूर अशी बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालते. तर हे बघा, अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची. तर आपला झुणका बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपला झुणका काय मस्त दिसतोय. अगदी परफेक्ट आणि मोकळा झुणका बनलाय आणि याचा सुगंध तर काय भारी येतोय. तर झुणका आपला तयार झालेला आहे. आता आपण भाकरी बनवायला घेऊया. तर चुलीवरती पहिला मी तवा ठेवते. यामध्ये पाणी घालूया आणि हे पाणी गरम होऊ द्यायचं. तोपर्यंत मी पीठ चाळून घेते. तर इथे मी परातीमध्ये ज्वारीचं पीठ चाळून घेतलंय आणि आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते आता पिठामध्ये घालते. आणि काय होतं, पिठाला चिकटपणा येतो आणि भाकरी व्यवस्थित थापतासुद्धा येते. तर हे गरम पाणी उलटाण्याच्या मदतीने पिठामध्ये मिक्स करून घेते. थोडं थंड झालं की मग जितकं पाणी पीठ मळण्यासाठी लागेल तितकं हळूहळू गार पाणी यामध्ये वापरते. तर एकसारखं पीठ मळून घेते. शक्यतो भाकरी बनवताना घट्टसर असं पीठ मळायचं, म्हणजे भाकरी तुटण्याची भीती कमी असते. पीठ चांगलं मळून झालंय. आता याचा एक भाकरीपुरता गोळा बनवायचा आहे आणि परातीमध्ये भाकरी थापण्यासाठी थोडंसं पीठ पसरवायचं आणि भाकरी थापायच्या. हे बघा, या पद्धतीने भाकरी गोल आकारामध्ये थापायची. काही वेळा काय होतं, तर भाकरी पुढे सरकत नाही. तर यासाठी काय करायचं, परातीमध्ये ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ पसरवायचं आणि मग भाकरी थापायच्या. त्याने भाकरी व्यवस्थित जमतात. तर भाकरी थापून झाली आहे. तवा चांगला तापलाय. आता भाकरी भाजण्यासाठी त्याला तव्यावरती टाकते आणि भाकरी तव्यावर टाकल्यानंतर 20 ते 25 सेकंद थांबून लगेच पाणी लावायचं आणि पाणी सुकलं की लगेच भाकरी परतायची. त्याने भाकरी व्यवस्थित पचली जाते. आणि काही वेळा काय होतं, भाकरीला मागच्या साईडला ज्या चिरा पडतात त्या पडत नाहीत. भाकरी चांगली भाजून घ्यायची. तर हे बघा, अशी व्यवस्थित भाकरी भाजायची. तर आपली भाकरी पण बनवून तयार झालेली आहे.
तर मस्त अशी झुणका आणि भाकरी बनवून तयार झालेली आहे। तर या पद्धतीने मोकळा झुणका आणि भाकर बनवून नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून सांगा। जर का चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।